सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं सर्वसामान्यांचा हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठा हातभार लावलाय। पारदर्शी आणि काटकसरीच्या कामकाजामुळे या संस्थेचा आलेख सातत्यानं वाढतोय। सभासद, कर्जदार आणि ठेवीदारांच्या पाठबळामुळे संस्थेची वाटचाल दमदारपणे सुरू आहे। लवकरच रवळनाथ हाऊसिंग फायनान्सचं रूपांतर बँकेमध्ये होईल असं संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांनी नमूद केलं। रवळनाथच्या 29व्या वार्षिक सभेत गडिंग्लज इथं ते बोलत होते। पतपुरवठ्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीची ओळख आहे। या सोसायटीची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा गडिंग्लज इथं पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष ML चौगुले होते। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. PS पाटील, प्राचार्य बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते सोसायटीच्या निपाणी शाखेचे अध्यक्ष VR पाटील, कराड शाखेचे सल्लागार अमरनाथ जोशी यांच्यासह ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त कर्मचारी आणि 10वी-12वीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। संस्थेनं 1000 कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा गाठला असल्याचं संस्थापक अध्यक्ष चौगुले यांनी सांगितलं। सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संस्थेची वाटचाल दमदारपणे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी DK मायदेव, संचालक प्राध्यापक VK मायदेव, प्राध्यापक विजयकुमार घुगरे, प्राचार्य RS निळपणकर, प्राचार्य SN देसाई, प्राध्यापक मनोहर पुजारी, संचालिका उमा तोरगल्ली, रेखा पोद्दार, विजय अरबोळे, किरण पोद्दार, दत्तात्रय पाटील आणि डॉ. संजय चौगुले यांनी विविध ठराव मांडले। उत्कृष्ट काम करणाऱ्या सांगली, कोल्हापूर, कुडाळ, जयसिंगपूर, नेसरी आणि गडिंग्लज शाखांमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला।